पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेंना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद। जामिनावर बाहेर आलेल्या तुषार आपटेंना नगरसेवक पद दिल्यानं वाद। निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल। फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होता। पोलीस उपायुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची अहवालातून मागणी। फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं तर त्यानंतर फिरकलेच नाहीत। नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार, उद्धव ठाकरेंचा टोला। उत्तम शहर हवं असेल तर आम्हाला सत्ता द्या। नाशिकमध्ये चमत्कार घडवू, राज ठाकरेंचं आवाहन। शहर बकाल करणाऱ्यांच्या हातात सत्ता देणार का, राज ठाकरेंचा नाशिककरांना सवाल। मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये 10 वर्षात 100 पटीनं वाढ। 25 लाखांची संपत्ती थेट 26 कोटींवर। अमरनाथमध्ये ऑपरेशन लोटस नंतर पुन्हा ट्विस्ट। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। एकूण 31 नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन। रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंचा शह। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान। वॉर्ड 17 मध्ये उमेदवारांच्या सूचकाकडून मतदान केल्याचं सीसीटीव्हीत कैद। प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद जावेद यांची याचिका। जालन्यामध्ये 98 लाख रुपयांची रोकड जप्त। संभाजीनगर चौफुलीतील टोल नाक्याजवळ एसएसटी पथकाची कारवाई। निवडणूक काळामध्ये एवढ्या मोठ्या रकमेच्या जप्तीमुळे खळबळ। कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात। 4 कार आणि 3 दुचाकींना धडक। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। सांगलीमध्ये सराईत गुन्हेगाराची पाठलाग करून हत्या। 3 सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रानं वार करून संपवलं। गेल्या 9 दिवसात सांगलीमध्ये दुसरी हत्येची घटना। खड्डा खोदत असताना मजुरावर गोळीबार। बीड शहरातील अंकुशनगरमधील घटना। तर मंगळवारी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर। घटनेच्या 3 दिवसांनंतरही आरोपी फरार। Thank you.